हॅलो एव्हरीवन. कैरी म्हटलं की आंबट गोड असं काहीतरी चवीचा पदार्थ येतोच. आणि आता उन्हाळाही आहे आणि आंबट गोड चवीचे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. तर कैरीचा असा अजून एक पदार्थ आहे तो आंबट गोड आणि सगळ्यांनाच आवडणारा. तर तो आहे मुरंबा. आणि आज मी तो मुरंबा बनवणार आहे. घेतलेल्या आहेत ह्या 3 कैऱ्या स्वच्छ पाण्यात भिजायला टाकलेल्या आहेत. आता ह्या धुवून पुसून मी घेणार आहे. इथे मी घेतलेली आहेत ही कैऱ्यांची सालं काढून आणि त्याला मी घेणार आहे किसून. कैरीची साल काढून इथे कैरी अशी किसून घेतलेली आहे आणि आता ती मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती तापायला. त्यानंतर हा घेणार आहे यामध्ये ओतून. कैरी याला घ्यायचा आहे आपल्याला मिक्स करून. कमी गॅसवरती शिजवून आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे विलायचीची पावडर. बघा हा कैरीचा जो किस आहे, कच्ची कैरी आहे कशी गुळामध्ये मस्त शिजली आणि त्याचा कलरही बघू शकता आणि त्याचा वासही खूप असा मस्त घमघमाट सुटलेला आहे गुळाचा. आणि त्यामध्ये आता मी टाकणार आहे ही विलायची पावडर. आणि हा मुरंबा किंवा हा जो गुळंबा आहे हा लहान मुलांनाही खूप आवडतो. चपातीसोबत मुलं खूप एन्जॉय करतात. हा 3 कैऱ्यांचा मुरंबा आमचा 2 दिवसात संपून जाईल. तुम्ही याचा छान मुरंबा करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.